नमस्ते प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणींनो. तर दिवाळीच्या सुट्टीपूर्वी आपण युनिट नंबर 2ला सुरुवात केलेली होती. त्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ एक्झामिनेशन या भागाला सुरुवात केली होती. तर टाइप्स ऑफ एक्झामिनेशनमध्ये आपण रिटन किंवा तोंडी रिटन लेखी परीक्षा, अ, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा याच्या अभ्यासाला सुरुवात केलेली होती. तर त्यातला आपण भाग अभ्यासला होता तोंडी परीक्षा. तर तोंडी परीक्षा पद्धतीचे प्रकार, ही परीक्षा पद्धतीचे आपण प्रकार अभ्यासत होतो. त्यामध्ये पहिला अभ्यासला होता तोंडी परीक्षा, ओरल टेस्ट. तर ती काय आहे? तर आपल्याला माहिती आहे की प्राचीन काळापासून गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आपण तोंडी परीक्षेचा किंवा ओरल टेस्टचा उपयोग प्राचीन काळापासून आज आधुनिक काळापर्यंत करत आहोत. तर ह्या तोंडी परीक्षेचे आपण फायदे अभ्यासलेले होते, तरी पण पुन्हा तुमच्या लक्षात यावं म्हणून पुन्हा एकदा ओव्हरलुक करते की तोंडी परीक्षेचे फायदे कोणते होतात. तर जी लहान मुलं आहेत त्या मुलांना लेखनाची सवय नसते, तर अशा मुलांसाठी ह्या तोंडी परीक्षा उपयुक्त ठरतात. की जी मुलं लेखनाचं कौशल्य ज्यांचं विकसित झालेलं नसतं अशा मुलांसाठी ही तोंडी परीक्षा उपयुक्त ठरू शकते. त्याच्यानंतर दुसरा फायदा आपल्याला असा सांगता येईल की विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉपी करण्याचं या ठिकाणी कॉपी विद्यार्थी करू शकत नाहीत किंवा विद्यार्थ्यांना कॉपी करता येत नाही. म्हणजे ही एक त्रुटी आपल्याला या परीक्षेमुळं दूर करता येते. त्याच्यानंतर विद्यार्थ्याला जे आपण प्रश्न विचारतोय, तिसरा फायदा आपल्याला सांगता येईल की विद्यार्थ्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर केवळ पाठांतरानं देतो की समजून देतो हे आपल्याला समोरच कळतं. कारण आपण विद्यार्थ्याला प्रश्न विचारतोय तर त्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी स्वतःच्या मनानं सांगतोय की पुस्तकी भाषेत सांगतोय. म्हणजे पुस्तकी भाषेत सांगितलं तर आपण समजून घ्यायचं की तो विद्यार्थी पाठांतर करून उत्तर देतोय, आणि त्या विद्यार्थ्याने जर विथ एक्झाम्पल उदाहरण देऊन जर ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपण समजून घ्यायचं की विद्यार्थी स्वतःच्या समजून घेऊन त्या प्रश्नाचं उत्तर देतोय. म्हणजेच हा एक भाग आपल्याला या ठिकाणी फायद्याचा होऊ शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थ्याच्या मनावरचं दडपण कमी करून आपल्याला त्याला परीक्षेला सामोरं नेता येतं. तर परीक्षेला सामोरं नेत असताना आपल्याला माहिती आहे की परीक्षा जवळ आली की आपल्या मनावर दडपण येतं. आपण म्हणतो टेन्शन आलंय, कुठले प्रश्न विचारले जातील. तर तसं नसतं. तोंडी परीक्षेमध्ये समोर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर त्याला क्ल्यू किंवा उपप्रश्न शिक्षक विचारू शकतात की ज्याची तुम्ही उत्तर देऊन त्या ठिकाणी मार्क्स मिळवू शकता. म्हणजे हा चौथा फायदा आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या कृतीमध्ये आपल्याला उत्तर देत असताना काही चुका जाणवतील, दोष दिसून येतील. तर त्या चुकांचं निदान करण्यासाठी आपल्याला तोंडी परीक्षा सुद्धा उपयुक्त ठरू शकते. त्याच्यानंतर आपण विद्यार्थ्याला तपशीलवार प्रश्न विचारून त्याच्या ज्ञानाची सखोल तपासणी सुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल घेतो एखादं, तर ते प्रॅक्टिकल त्या विद्यार्थ्याला समजलंय का, त्याने ते स्वतःच्या मनाने केलंय का, ह्याची चाचपणी करण्यासाठी सुद्धा आपल्याला तोंडी परीक्षेचा किंवा ओरल टेस्टचा उपयोग होतो. त्यानंतर विद्यार्थ्याला बोलण्याची, विचार व्यक्त करण्याची, कल्पना मांडण्याची सवय ह्या तोंडी परीक्षेमुळं निर्माण होते. किंवा त्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास सुद्धा निर्माण होऊ शकतो. की एखादा विद्यार्थी बोलत नाहीये, पण तोंडी परीक्षेमध्ये जर त्याला प्रश्न विचारले आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता आली, आपण त्याला जर शाबासकी दिली, तर त्या विद्यार्थ्याला इन्स्पिरेशन मिळतं आणि तो विद्यार्थी हिरिरीनं प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच विद्यार्थ्याची कल्पनाशक्तीचा विकास होतो, त्याचा आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढतो. त्यानंतर एखाद्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्याला येत नसेल तर त्याला तो विद्यार्थी, आपल्याला लक्षात येतं की त्याचा बुद्ध्यांक कमी आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय करू शकतो की कमी बुद्ध्यांकाचे किंवा त्या ठिकाणी कमकुवत विद्यार्थ्यांना आपण सोपे प्रश्न विचारून त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची ओरल घेऊ शकतो. त्यानंतर आपण लँग्वेज किंवा भाषा विषयामध्ये वाचन असेल किंवा गणितातले पाढे असतील, विज्ञानातले नियमपात, सूत्र, तत्व, सिद्धांत असतील, याच्यासाठी सुद्धा आपण ओरल टेस्ट घेऊन त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला नियम, तत्व, सिद्धांत किंवा त्याचं वाचन सुधारलंय का, गणितातले पाढे त्याचे पाठ आहेत का, याच्यासाठी सुद्धा ओरल टेस्टचा उपयोग होऊ शकतो. सगळ्यात पुढचा महत्त्वाचा फायदा सांगता येईल आपल्याला की तोंडी परीक्षेमुळं छपाईचा आणि प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका छपाईचा खर्च वाचतो, वेळ वाचतो, त्याचबरोबर त्या ठिकाणी होणारा त्रास सुद्धा वाचतो. त्याच्यानंतर पुढचा फायदा आपल्याला सांगता येईल की विद्यार्थ्यांमधील प्रसंगावधान साधून समयसूचकता व तथा त्याच्यावर दृष्टिकोन तपासता येतो. आणि जे संशोधन करतायत, PhD, MPhil ह्या स्तरावरची जी रिसर्च करणारे
रिसर्चर आहे तर त्यांनी रिसर्च केल्यानंतर त्यांनी स्वतः तो रिसर्च केला आहे का, त्यानंतर आपल्या मनातले काही डाऊट असतील तर आपण त्या ठिकाणी PhDच्या व्हायवामध्ये जो संशोधक आहे त्याला आपण काय करू शकतो, ओरली किंवा तोंडी प्रश्न विचारून त्याची चाचपणी करून घेऊ शकतो. तर हा भाग आपण पाठीमागच्या तासाला अभ्यासलेला आहे. पण नेमका पुढील भाग सुरू करताना तुम्हाला तो भाग लक्षात यावा म्हणून पुन्हा एकदा ओव्हरलूक केला आहे की तोंडी परीक्षेचे फायदे. आणि आपण मर्यादा सुद्धा ह्या ठिकाणी 3-4 बघितल्या होत्या. तर पहिली मर्यादा पाठीमागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितली होती की एका वेळी एकाच विद्यार्थ्याची आपण परीक्षा घेत असतो. मर्यादा बघतोय आपण तोंडी परीक्षेच्या. तर एका वेळी एकाच विद्यार्थ्याची आपण परीक्षा घेत असल्यामुळं त्या ठिकाणी वेळ जास्त लागतो. त्यानंतर या पद्धतीनं अभ्यासक्रमातल्या सर्वच घटकांवर आपल्याला प्रश्न विचारणं शक्य होत नाही, कारण सर्वच घटकांसाठी तोंडी परीक्षा उपयुक्त ठरू शकत नाही. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना तेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळं प्रत्यक्ष तोंडी परीक्षा देऊन बाहेर गेलेला विद्यार्थी बाहेर असणाऱ्या ज्याची तोंडी परीक्षा झाली नाही अशा विद्यार्थ्याला ते टाईप सांगू शकतो किंवा त्याची उत्तरं सांगू शकतो आणि त्यामुळं ते प्रश्नांची कॉपीसुद्धा होऊ शकते. त्यानंतर विद्यार्थ्याच्या उत्तराची नोंद होत नाही, त्यामुळं आपल्याला परीक्षेची फेर तपासणी सुद्धा काय करता येत नाही. तर ह्या 4 मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार केलेला होता. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजेच तोंडी परीक्षेमध्ये मुलं शिक्षकांच्या समोर असतात. तर त्या शिक्षकांच्या समोर असल्यामुळे शिक्षकांच्या अनुकूल किंवा प्रतिकूल मतांचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ शकतो. की एखादा विद्यार्थी त्या शिक्षकाला घाबरत असेल तर त्याला उत्तर येत असताना सुद्धा तो उत्तर काय करणार नाही, देऊ शकणार नाही. म्हणजे इथं त्याच्या मतावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यावेळी प्रश्न विचारणं शक्य नसल्यानं नियोजनाशिवाय आपण ही परीक्षा पद्धती राबवू शकत नाही. म्हणजे ह्या परीक्षेचं आपल्याला जर ह्या पद्धतीने परीक्षा घ्यायची असेल तर त्याचं आपल्याला सुरुवातीलाच काय करावं लागेल, नियोजन करावं लागेल. जर आपण नियोजन केलं तरच ही परीक्षा आपण ह्या पद्धतीने परीक्षा घेऊ शकतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना निश्चित श्रेणी देणं अवघड जातं. म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थी जर बाहेरच्या विद्यार्थ्यांनी उत्तरं सांगितली असतील, त्याला सगळ्याच प्रश्न देता आले, उत्तरं देता आली, तर आधीच्या विद्यार्थ्यांवर सुद्धा त्याचा काय होऊ शकतो, अन्याय होऊ शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवातीला शिक्षक एकटाच परीक्षा घेत असतो, त्यामुळे तो सुरुवातीला उत्साही असतो. पण जसजसं विद्यार्थी परीक्षा देऊ लागतात आणि सुरुवातीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यानंतर शिक्षक सुद्धा शेवटी काय होतो, कंटाळतो आणि ते पूर्ण करायचं म्हणून विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी ठराविकच प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना उत्तर दिली जातात. त्यामुळे सुरुवातीच्या विद्यार्थ्यांचा कल घेतलेला परीक्षा आणि नंतरच्या विद्यार्थ्यांना फक्त ओव्हरलुक करून जर परीक्षा दिली तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणगानावर सुद्धा होऊ शकतो. हा दुसरा महत्त्वाचा दोष आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर या पद्धतीनं श्रेणी देणं अवघड जातं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, तोंडी परीक्षेला एकच विद्यार्थी शिक्षकासमोर असतो, त्यामुळे बाकीचे विद्यार्थी वर्गात जरी असले तरी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. किंवा बाहेर विद्यार्थी आहेत आणि तुम्ही वर्गामध्ये एका विद्यार्थ्याला बोलवून जर तोंडी परीक्षा घेत आहात तर बाहेरील विद्यार्थी काय करू शकतात, दंगा करू शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये तोंडी परीक्षेचे दोष 3 बघितले होते. तर आजच्या तासाला पुढचे दोष मी सांगितलेले आहेत ते पुन्हा एकदा ओव्हरलुक करते की विद्यार्थ्यांच्या उत्तराची नोंद राहत नाही, त्यामुळं परीक्षेची फेर तपासणी आपल्याला करता येत नाही. त्याच्यानंतर शिक्षकांच्या समोर मुलं असल्यामुळं शिक्षकांच्या मतांचा विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यानंतर आयत्या वेळी प्रश्न विचारणं शक्य नसल्यानं नियोजनाशिवाय ही परीक्षा पद्धती आपल्याला राबवता येत नाही. त्यानंतर या पद्धतीनं आपल्याला श्रेणी देणं अवघड जातं आणि या पद्धतीमध्ये सुरुवातीला शिक्षक उत्साही असतात, नंतर कंटाळल्यामुळं त्याचा परिणाम विद्यार्थ्याचा फायदा किंवा नुकसान होऊ शकतं. आणि एका वेळी एकच विद्यार्थी ही परीक्षा देत असल्यामुळं त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांच्या इतर विद्यार्थी बाहेर असल्यामुळं त्या ठिकाणी रिकाम्या ते विद्यार्थी
ज्या ठिकाणी उपस्थित असतील त्या ठिकाणी दंगा करू शकतात, त्यामुळे त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. तर या ठिकाणी आपण तोंडी परीक्षेचे फायदे आणि मर्यादा बघितलेल्या आहेत किंवा तोटे बघितलेले आहेत. तर ज्या मर्यादा किंवा तोटे आहेत त्याच्यावर आपण तोंडी परीक्षेवर काय उपाययोजना करू शकतो, तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं उपाययोजना करू शकतो की ज्या उद्दिष्टांचं आपल्याला मापन करायचं आहे अशाच उद्दिष्टांसंदर्भात आपण तोंडी परीक्षा घेता येईल, की जी उद्दिष्ट अशी आहेत की तुम्ही एखादा प्रयोग घेतलाय विज्ञानातला, तर त्या प्रयोगाच्या तपासणीसाठी तुम्हाला जर विद्यार्थ्यांना त्या घटकासंदर्भात तुम्ही तोंडी परीक्षा घेऊ शकता, कारण त्यांनी प्रात्यक्षिक कार्य केलेले आहे. तर ते प्रात्यक्षिक कार्य त्या विद्यार्थ्याला त्याला स्वतःला समजलंय का नाही ह्याची चाचपणी करण्यासाठी सुद्धा तुम्ही काय करू शकता, तोंडी परीक्षा घेऊ शकता. म्हणजेच उद्दिष्टांचं मापन करण्यासाठी आपण आवश्यक त्या घटकासाठीच ही तोंडी परीक्षा घेऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं समान काठिण्य पातळी प्रश्नांची यादी करून आलटून पालटून आपण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू शकतो, की आपल्या क्लासमध्ये समजा 25 विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला किमान जर आपल्याला 3 किंवा 4 प्रश्न विचारायचे असतील तर कमीत कमी 70, 75 ते 80 प्रश्न आपल्याकडे पाहिजेत, की जेणेकरून ते प्रश्न काय होणार नाहीत, रिपीट होणार नाहीत. म्हणजेच विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी उत्तरं विद्यार्थ्यांनी बाहेर जाऊन सांगणं आणि तेच उत्तरं विद्यार्थ्यांनी पाठ करून येऊन पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीने ओरल देणं, हा दोष आपल्याला या ठिकाणी घालवता येऊ शकतो, की त्या ठिकाणी आपण अगोदरच काय करू शकतो, की प्रश्नांची जास्तीत जास्त यादी तयार करून त्या ठिकाणी आलटून पालटून आपण प्रश्न विचारू शकतो. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की वर्गामध्ये आपल्या सर्वच मुलं कुशाग्र नसतात, काही मध्यम बुद्धीचे असतात, काही मंद बुद्धीचे असतात, काही कुशाग्र बुद्धीचे असतात. तर आपण प्रश्न काढताना सुद्धा त्याच टाईपचे प्रश्न काढायचे, की जेणेकरून विद्यार्थी समोर आल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या बुद्ध्यांकानुसार प्रश्न विचारता आले पाहिजेत. म्हणजेच त्या ठिकाणी काठिण्य पातळीनुसार सुद्धा आपण प्रश्नांची रचना करून तसं नियोजन करून ठेवलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्या उत्तरं विचारणार आहोत त्या उत्तरांना गुण देण्याची पद्धत आपण आधीच निश्चित केली पाहिजे, की प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत यानुसार आपण त्या विद्यार्थ्यांना किती प्रश्न विचारणार आहोत आणि त्या प्रश्नांच्या गुणांकानुसार त्या विद्यार्थ्याचं कसं इव्हॅल्युएशन करणार आहोत. म्हणजेच गुणदान योजना सुद्धा तुमची अगोदरच तयार असली पाहिजे. त्यानंतर प्रत्येक प्रश्नांची संभाव्य उत्तरे लिहून काढली पाहिजेत आणि कोणती ग्राह्य धरायची ते निश्चित केलं पाहिजे. जर आपण पाठ्यपुस्तकातील घटकावर आधारित जर ओरल घेत असेल तर कंटेंट आपल्या समोर असतो, त्या कंटेंटची उत्तर आपल्याला त्या कंटेंटमध्ये किंवा त्या आशयामध्ये मिळून येतात. तर आपण त्या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरं आधीच लिहून काढायची आहेत आणि तीच उत्तरं आपण ग्राह्य धरायची आहेत आणि विद्यार्थ्यांनी जर त्याची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थ्याला सुद्धा आपण टेक्स्ट बुकमधलं पान क्रमांक पाठ क्रमांक सांगायचा आहे, की ज्याच्या करून त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता आपल्याला आणता येईल. ह्या पद्धतीने आपण विद्यार्थ्याच्या याच्यामधले काही दोष दूर करू शकतो. तर पुन्हा एकदा बघा, की तोंडी परीक्षेच्या दोषांवर आपल्याला उपाय काय करता येईल, तर ज्या उद्दिष्टांचं आपल्याला मापन करायचं अशाच उद्दिष्टांसाठी आपण तोंडी परीक्षा घ्यायची. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त तेच प्रश्न विद्यार्थ्याला पुन्हा विचारले जाऊ नयेत याच्यासाठी आपण विद्यार्थी संख्येनुसार त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न काढायचे आहेत. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल, की ज्या विद्यार्थ्यांना आपण हे प्रश्न विचारणार आहोत त्यामध्ये सर्व स्तराचे मंदबुद्धीचे, मध्यम बुद्धीचे, कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी असतात. तर आपले प्रश्न सुद्धा त्याच काठिण्य पातळीचे असले पाहिजेत, की आपल्या समोर आल्यानंतर त्या विद्यार्थ्याला आपण त्याची बुद्धिमत्तेचा अंदाज घेऊन तसे प्रश्न विचारून त्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही या पद्धतीनं त्याला आपण त्या पद्धतीचे प्रश्न विचारायचे आहेत. म्हणजे काठिण्य पातळीचा विचार करून प्रश्न विचारायचे आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण जी उत्तरांना गुण देणार आहोत त्या गुण देण्याची पद्धती आपण अगोदरच निश्चित केली पाहिजे. गुणदान पद्धती ही आपली आधीच काय असली पाहिजे, निश्चित असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक प्रश्नाची संभाव्य उत्तरं आपण अगोदरच शोधून काढली पाहिजेत. त्यातली कोणती उत्तरं ग्राह्य धरायची हे आपण अगोदरच काय केलं पाहिजे, निश्चित केलं पाहिजे. तर या ठिकाणी आपण एक्झामिनेशन टाइप्स ऑफ एक्झामिनेशनमध्येच परीक्षा पद्धतीचे प्रकार यामधला पहिला प्रकार आपण अभ्यासलेला आहे, की तोंडी परीक्षा किंवा ओरल टेस्ट. त्याच्यामध्ये आपण ही तोंडी परीक्षा काय आहे त्याची संकल्पना अभ्यासलेली आहे. त्याच्यानंतर तोंडी परीक्षेचे फायदे आपण साधारण 10-12 बघितलेले आहेत. त्यानंतर तोंडी परीक्षेच्या मर्यादा पण आपण 8-9 बघितलेल्या आहेत आणि आपण तोंडी परीक्षेच्या मर्यादांवर उपाययोजना म्हणून 5-6 उपाययोजना उदाहरणादाखल या ठिकाणी बघितलेल्या आहेत.
तर याच परीक्षा प्रकारातला दुसरा प्रकार आहे लेखी परीक्षा. आणि आपण ही लेखी परीक्षा नेहमीच देत आलोय. तर रिटन एक्झामिनेशन. तर ही रिटन एक्झामिनेशन कधी घेतली जाते? तर एखादा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याचं मूल्यमापन करण्यासाठी लेखी परीक्षा या मूल्यमापन साधनाचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही BEdचे विद्यार्थी आहात, तर तुम्ही पहिला सेमला थेरीचे काही पेपर अभ्यासले, प्रात्यक्षिक अभ्यासलं आणि नंतर तुम्ही परीक्षा दिली. त्याच पद्धतीने तुम्ही सेकंड सेमलाही सेकंड सेमचे विषयाचा अभ्यास करून परीक्षा दिली. आता तुम्ही थर्ड सेमला आहात, तर थर्ड सेमला जे विषय आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करून परीक्षा देणार आहात. म्हणजेच एखादा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपण त्याचं मूल्यमापन करण्यासाठी लेखी परीक्षेचा किंवा रिटन एक्झामिनेशनचा वापर करू शकतो. तर लेखी परीक्षेतील प्रश्नांचे प्रकार आपल्याला माहीतच आहेत, तरी पण एकदा ओव्हरलुक करते की पहिला प्रकार आहे दीर्घोत्तरी प्रश्न, किंवा त्यालाच आपण निबंधवजा प्रश्न म्हणतो. दुसरा टाईप आहे लघुत्तरी प्रश्न आणि तिसरा टाईप आहे वस्तुनिष्ठ प्रश्न. पुन्हा एकदा बघा, लेखी परीक्षेतील प्रश्नांचे प्रकार निबंधवजा किंवा दीर्घोत्तरी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि वस्तुनिष्ठ प्रश्न. तर निबंधवजा प्रश्न हे प्रत्याह्वानात्मक असतात. मग ह्याच्यामध्ये काय येऊ शकतं? तर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी निबंधवजा प्रश्न किंवा दीर्घोत्तरी किंवा निबंधवजा प्रश्न आहे. तर या प्रश्नांचे दोन प्रकार पडतात, एक प्रत्याह्वानात्मक प्रश्न आणि प्रत्यभिज्ञानात्मक प्रश्न. तर प्रत्याह्वानात्मक प्रश्नांमध्ये कुठले टाईप येतात बघा. तर विधानपूर्ती म्हणजे रिक्त स्थानांची पूर्ती, रिकाम्या जागा भरा. नंतर एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर लिहा, एका शब्दात उत्तर लिहा, सत्य असत्य सांगा किंवा चूक बरोबर सांगा. अशा प्रकारचे जे प्रश्न ज्या टाईपमध्ये येतात त्याला म्हणायचं प्रत्याह्वानात्मक प्रश्न. आणि हा निबंधवजा किंवा दीर्घोत्तरी प्रश्नाचाच एक प्रकार आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्न. प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्नामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो? तर द्विपर्यायी प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न, युग्मीकरण प्रश्न, श्रेष्ठ युग्मीकरण प्रश्न. तर ह्या कन्सेप्ट मी पुढं तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर द्विपर्यायी प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न, युग्मीकरण प्रश्न, श्रेष्ठ युग्मीकरण प्रश्न, अनन्य संबंध दर्शवणारे प्रश्न, वर्गीकरण करणारे प्रश्न आणि अर्थ आविष्कार करणारे प्रश्न. तर पुन्हा एकदा बघा की लेखी परीक्षा आपण अभ्यासक्रम कुठलाही पूर्ण केल्यानंतर त्याचं मूल्यमापन करण्यासाठी लेखी परीक्षा किंवा रिटन एक्झामिनेशन देत असतो. ह्या लेखी परीक्षेतील प्रश्नांचे प्रकार 3 आहेत: दीर्घोत्तरी प्रश्न, निबंधवजा प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि वस्तुनिष्ठ प्रश्न. तर निबंधवजा प्रश्नांचे 2 प्रकार पडतात, एक प्रत्याह्वानात्मक प्रश्न आणि दुसरा प्रत्यभिज्ञानात्मक प्रश्न. प्रत्याह्वानात्मक प्रश्नामध्ये येतं विधानपूर्ती किंवा रिक्त स्थानांची पूर्ती, एका शब्दात उत्तरे लिहा, एका वाक्यात उत्तरं लिहा, सत्य असत्य किंवा चूक बरोबर. ह्या टाईपचे प्रश्न प्रत्याह्वानात्मक प्रश्नांमध्ये येतात. तर प्रत्यभिज्ञानामध्ये द्विपर्याय म्हणजे 2 पर्याय दिलेले असतात, त्यातनं एक पर्याय निवडायचा आहे. बहुपर्याय म्हणजे 4 किंवा 5 पर्याय दिलेले असतात, त्यातनं एक पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तिसरा टाईप आहे युग्मीकरण प्रश्न, चौथा श्रेष्ठ युग्मीकरण प्रश्न, पाचवा अनन्य संबंध दर्शवणारे प्रश्न, सहावा वर्गीकरणात्मक प्रश्न आणि सातवा अर्थ आविष्कार करणारे प्रश्न. हे लेखी परीक्षेतील प्रश्नांच्या निबंधात्मक किंवा दीर्घोत्तरी प्रश्नातील प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्नांचे प्रकार आहेत. तर या ठिकाणी आपण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा दीर्घोत्तरी प्रश्न किंवा निबंधवजा प्रश्न, एसे टाईप क्वेश्चन कशाला म्हणायचं आणि त्याची त्या ठिकाणी दीर्घोत्तरी प्रश्नांचे फायदे काय आहेत, त्यानंतर त्याच्या मर्यादा काय आहेत आणि त्या मर्यादावर आपण काय उपाययोजना करू शकतो, याचा भाग आपण पुढील तासाच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत.